नमस्कार. आपण ऐकतोय श्री रामरक्षा रहस्य. आता कालच्या भागात आपण बघितलं होतं की ध्यायेत आजानुबाहू म्हणजे ज्याचे हात बाहू, जानू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब आहेत, अशा श्रीरामचंद्रांचं ध्यान करावं एवढाच अर्थ नाही, तर पुढील धृतशरधनुष्यम बद्ध पद्मासनस्थम याचा गूढार्थ ध्यानी आला म्हणजे डोळ्यांपुढे नवीनच प्रकाश पडल्यासारखं होऊन ब्रह्मानंदाची झलक अनुभवायला मिळते. धृत शरधनुष्यम म्हणजे धनुष्यवाण धारण केलेलं असा अर्थ सकृतदर्शनी वाटतो, परंतु थोडासा खोल विचार केला असताना असं लक्षात येईल की बद्ध पद्मासनात बसलेली व्यक्ती, मग ती अगदी प्रभू रामचंद्रसुद्धा असेनात का? धनुष्यबाण हातात धरणं काही शक्य नाही आहे, कारण बद्ध पद्मासनात दोन्हीही तळपायांचे अंगठे पाठीमागे हात घेऊन हाताने धरायचे असतात. त्यामुळे धनुष्यबाण धारण करणं केवळ अशक्य आहे. तर इथे धृत याचा अर्थ दृढ निश्चयी, म्हणजे साधकाने कोणत्याही प्रकारे विचलित न होता दृढ निश्चयाने ध्यानधारणा करून आपलं ध्येय साध्य केलं पाहिजे. शर याचा अर्थ बाण असा न घेता शर नावाचं तृण आणि त्या तृणापासून तयार केलेल्या आसनावर दृढ निश्चयाने आसनस्थ होऊन, धनुष याचा अर्थ धनुष्य असा घ्यायचा नाही, तर धनुष असा तो शब्दप्रयोग असून धनुष याचा अर्थ 4 हात लांबीचा परीघ असा आहे. म्हणजे आता इथे 4 हात लांबीच्या परिघाचा संबंध कसा येतो ते पाहूयात. बद्ध पद्मासनात बसायचं म्हणजे दोन्ही पायांचे अंगठे हात पाठीमागे घेऊन ताणून धरायचे असतात. त्यावेळी हात पाठीमागे घेतल्यामुळे हातांचा जो गोलाकार येतो त्याचा परीघ धनुष म्हणजे 4 हात लांबीचा होतो किंवा तो आकार धनुष्यासारखा दिसतो. अशा तऱ्हेने आसनात आणि आसनावर बसण्याची शास्त्रोक्त प्रक्रिया धृतशरधनुष्यम या संक्षिप्त क्रियेत सांगितलेली आहे. वेदांच्या ऋचा आणि वेदांची परिभाषा खरोखरीच खूप गूढच असते. तशीच वरील प्रक्रिया गूढ शब्दात आणि अगदी थोडक्या शब्दात सांगितलेली आहे. साधकाने, शिवभक्ताने, रामभक्ताने षटचक्र जागृती होऊन योगशास्त्रात प्रगती करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे इथे सांगितलेलं आहे. धृत याचा अर्थ धारण करणं किंवा जवळ बाळगणं असा नसून धृत याचा अर्थ निश्चयी, धीराचा म्हणजे दृढ निश्चयी आणि स्थिरचित्त असा आहे. जवळ असणं, बाळगणं, धरणं, धारण करणं या अर्थी धृतीही असा शब्द आहे. शर म्हणजे बाण आणि धनुष्य याचा अर्थ सर्वसामान्यपणे धनुष्यबाण असा घेतला जातो, परंतु साधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बद्ध पद्मासनस्थ असे प्रभू रामचंद्र किंवा अन्य कोणताही साधक हातात धनुष्यबाण कसे घेऊ शकतील? प्रभू रामचंद्र हे तर विष्णूचा 6वा अवतार होते, त्यामुळे त्यांना अशक्य असं खरं तर काहीच नाही अशी चर्चा करीत असताना काहींचं म्हणणं असं पडलं आहे, परंतु ते अव्यवहार्य झालं असतं, कारण ध्यानधारणा आणि योग करताना धनुष्यबाण बाळगण्याचं कारणच नाही आहे. शिवाय शिवशंकरांनी सर्वसामान्य भक्तांसाठी आणि साधकांसाठी ध्यानाचं हे तंत्र गूढ तऱ्हेने सांगितलेलं आहे. ते वेदतुल्य असून त्यांनीच या वेदतुल्य रुचेचा गूढ गहन असा अर्थ ध्यानातही आणून दिलेला आहे. या ठिकाणी संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांनी वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वहावा व्यर्थ भार असं जे म्हटलं आहे ना, त्याचीच प्रचिती येते. आता पुढील गूढार्थ तर मतिगुंग करणाराच आहे. धृत आणि शर याचा अर्थ आपण पाहिला आहे. आता धनुष्यमचा अर्थ गूढार्थ मागे सांगितलेलाच आहे. आता ध्यानधारणा करणारे म्हणजेच योगी प्रभू रामचंद्र धनुष्यबाण घेऊन बसतील हे तर खरं व्यवहार्य वाटतच नाही. तेव्हा पद्मासनात बसलेल्या निश्चयी म्हणजेच निश्चयपूर्वक मन स्थिर ठेवून अशा निश्चयी रामचंद्रांचं ध्यान करावं. ही शब्दरचना याला आपण ऋचा म्हणूयात. साक्षात श्री शिवशंकरांनी बुध कौशिक ऋषींच्याकडून लिहून घेतलेली आहे.
त्यामुळे ती वेदतुल्य किंबहुना वेदातील ऋचाच आहे. वेदांमधली ही ऋचा अशी आहे: शरासह कृशरासो दर्भासह सैर्याउत मौंजा अदृष्टवैरीणाः सर्वेस्वा कन्य लिप्तसे. आणि ही ऋचा श्राद्धकर्मात उपयोगात आणली जाते. कुश, दर्भ, मौंजा या सर्व शब्दांचा अर्थ एक विशिष्ट प्रकारचं तृण असा होतो. तृण म्हणजे गवत. एखाद्या वर्तुळाच्या गोलाकार लांबीच्या अंतरास परीघ असं म्हणतात. बद्ध पद्मासनात बसताना आपले दोन्ही हात पाठीमागून दुमडून दोन्ही पायांचे अंगठे धरायचे असतात. त्यावेळी हातांचा जो गोलाकार होतो त्याची लांबी म्हणजेच परीघ 4 हातांची होते. अगदी लहानपणापासून जर ही सवय केली तर साधकाचे, भक्तांचे हात देखील अजानू म्हणजे गुडघ्यापर्यंत पोचतील एवढे लांब निसर्गतः, पण या व्यायामामुळे पण होतील. आणि साधक अजानुबाहू होईल, परमेश्वर स्वरूपच होईल. म्हणून वर जे म्हटलेलं आहे ना की भक्त साधकसुद्धा ऋषित्व प्राप्त करू शकेल त्याचीच प्रचिती येईल. देव पाहायला गेलो आणि देवच होऊन ठेलो अशी अवस्था प्राप्त होईल, देवत्व प्राप्त होईल. पुढचं ऐकूया. बद्ध पद्मासनस्थम. बद्ध पद्मासनात कसं बसायचं याचं वर्णन वर खरं तर आलेलं आहे. पीतम वासो वसानम. पीतांबर पिवळा रेशमी कद सकच्छ नेसून, कद म्हणजे सोळच किंवा धोतर शास्त्रोक्त कसं नेसावं हे गुरूंच्याकडून समजून घ्यावं. स्त्रियांनी देखील नऊवारी साडी सकच्छ नेसणं आवश्यक आहे. शक्यतो साडी पिवळ्या रंगाची किंवा शुभ्र धवलच असावी. नवकमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. डोळ्यांना कमलनयन असं म्हणतात. इथे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या दल म्हणजे पाकळ्यांची स्पर्धा करण्या इतके तेजस्वी आणि प्रसन्न डोळे असलेल्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं असा सरळ अर्थ होतो. पण गूढार्थ असा आहे की शरासनावर बद्ध पद्मासनात बसून योगाभ्यास सुरू ठेवल्यास आपल्या शरीरात मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत जी षटचक्र आहेत त्यांना कमळ अशी संज्ञा आहे. आणि त्या प्रत्येक कमळाला, चक्राला जे दल म्हणजे पाकळ्या आहेत त्यावर ठराविक मातृका कल्पिलेल्या आहेत. त्या मातृका देवता प्रफुल्लित होतात, साधकावर प्रसन्न होऊन साधकाला आपापली शक्ती प्रदान करतात. त्यामुळे साधकाचा चेहरा प्रफुल्लित होऊन प्रसन्नही होतो. पुढे वामांकारूढ सीता कमळमिलत लोचनम नीरदाभम अशी रुचीची पूर्णता केलेली आहे. डाव्या मांडीवर आरूढ झालेल्या म्हणजेच बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे रामचंद्रांचे डोळे भिडलेले आहेत असा सरळ अर्थ दिसतो. डोळ्याला डोळे भिडले आहेत असा अर्थ, पण योग साधना करणारे मर्यादा पुरुषोत्तम असे प्रभू रामचंद्र साधना करताना डाव्या मांडीवर पत्नीला बसवून तिच्या डोळ्यात डोळे भिडवून पाहत असतील इतके का ते स्त्रीलंपट होते? ज्यांनी प्रजेमधील एका रजकाच्या बोलण्यामुळे आपल्या पत्नीचा त्याग केलेला आहे ते प्रभू रामचंद्र योग साधना करताना पत्नीला डाव्या मांडीवर बसवून तिच्या चेहऱ्याकडे, तिच्या मुखकमलाकडे पाहत बसतील हे केवळ अशक्य आहे. वाम याचा अर्थ शंकर म्हणजे शिव असा आहे. अंक या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अंक म्हणजे शरीर, अंक म्हणजे अग्नी, तेज, चित्शक्ती. भालम दशरथात्मजः या मंत्राचं विवेचन करताना स्वयंभू मनू तपश्चर्या करीत असताना आदी भवानी चित्शक्ती सगुण रूप धारण करून अवतरली. हे आपण खरं पुढे पाहणार आहोत. तीच चित्शक्ती सीतारूपाने पुढे जनकाच्या घरी अवतरणार आहे. हे भविष्य आदी भगवानांनी त्यावेळी वर्तवलेलं होतं. तीच अग्निरूप चित्शक्ती सीता म्हणजेच प्रभू रामचंद्रांनी बद्ध पद्मासनात बसून हवन करण्यासाठी ज्या अग्निदेवतेला आवाहन केलं तीच शक्ती अग्निरूपाने प्रकटली. तिच्या त्या ज्वाळा अग्नीला द्विजिव्हा असंही म्हणतात. 2 लळलळत्या जिभेप्रमाणे दिसतात. त्या तेजाकडे अनिमिष नेत्रांनी म्हणजे कमलनयनांनी प्रभू
रामचंद्र पाहत आहेत असा अर्थ इथे घ्यायचा आहे. हे तेज हा अग्नी म्हणजेच आविर्भूत झालेली आदिशक्ती. या शक्तीचं वर्णन श्री दुर्गा सप्तशतीमधील 2ऱ्या अध्यायातील मध्यम चरित्र 13व्या श्लोकात आलेलं आहे. अतुलं तत्र तत्तेजः सर्वदेव शरीरजम एकस्थम एकस्थम सद्भुन्नारी व्याप्तलोकत्रयं त्विषा. त्याचप्रमाणे ललिता सहस्त्रनाम स्तोत्रातील पहिला श्लोक असा आहे. श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमतसिंहासनेश्वरी चिदाग्निकुंड संभूता देवकार्य समुद्धता असा आहे. चित अग्निकुंडातून निर्माण झालेली उद्भवलेली ही चित शक्ती म्हणजे सीता आहे. तिचं मुख होमकुंडातील धगधगत्या ज्वाळा आहेत आणि त्या ज्वाळांकडे प्रभू रामचंद्रांचे डोळे अनिमिषपणे टक लावून पाहत आहेत. त्यामुळे डोळे तेजस्वी आणि धगधगत्या अग्नीमुळे पाणी भरलेल्या ढगाप्रमाणे श्यामल पण तेजस्वी दिसत आहेत. आणि म्हणूनच नीरदाभा म्हणजे श्यामल ढगाप्रमाणे तेजपुंज असलेल्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. म्हणजेच साधकांनी तपाग्नीत स्वतःला तापवून घेतलं असताना साधक देखील नीरदाभम दिसेल. नानालंकार दीप्तम दधतमुरुजटाम मंडनम. अंगावर अनेक प्रकारचे अलंकार, सोन्याचे अलंकार धारण केल्यामुळे तेजस्वी दिसणाऱ्या रामचंद्रांचं ध्यान करावं असा अर्थ सामान्यपणे घेतला जातो. पण ध्यानमग्न असणारे, योगसाधना करणारे प्रभू रामचंद्र सोन्याचे अलंकार धारण करतील हे संभवनीय नाही आहे. पुढे लगेच दधतम उरुजटा मंडनम असा उल्लेख आहे. उरु याचा अर्थ विस्तृत, मोठा, उत्कृष्ट, पुष्कळ प्रकारच्या. त्याचा अर्थ असा आहे की सोन्याच्या अनेक अलंकारांचं तेज असणाऱ्या अशा विपुल जटा धारण करणारे प्रभू रामचंद्र त्या उत्कृष्ट जटाभारामुळे अत्यंत मंडित शोभून दिसत आहेत. अशा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. म्हणजेच साधक किंवा भक्त इतका ध्यानात मग्न होऊन जावा की कितीही काळ लोटला आणि केस भरपूर वाढून जटा झाल्या तरीही त्या जटा सोन्याच्या अलंकाराच्या तेजाप्रमाणे तेजपुंजच दिसतील. आणि तो रामरक्षेचा उपासक प्रतिरामप्रभू किंवा साक्षात शिवप्रभूंप्रमाणे दिव्य तेजाने युक्त असा मंडित होईल. ध्यानश्लोकाचा वर विवेचन केलेला अर्थ ध्यानात घेऊन रामरक्षा स्तोत्राचं पठण अनुष्ठान केलं तर उपासक उच्च प्रतीची आध्यात्मिक अवस्था प्राप्त करून घेऊ शकेल. तद्वत स्तोत्रातील 15वा श्लोक असा आहे. आरिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षाम इमाम हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. स्वतः बुधकौशिक यांनीच हे स्तोत्र सुषुप्तीतून देहभानावर आल्यानंतर जसे भगवान शिवशंकरांनी कथन केलं तसंच ते तंतोतंत लिहून काढलेलं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग स्वतः बुधकौशिक ऋषींनीच लिहिलेलं असताना या श्लोकात पुन्हा बुधकौशिकांनी लिहून काढलं आहे असं स्वतःच कसं काय म्हटलेलं आहे. श्री दुर्गा सप्तशती अंतर्गत देवी कवच आहे. श्री मार्कंडेय ऋषी ब्रह्मदेवांना विचारतात, या जगात अत्यंत गुह्य आहे आणि जे आजपर्यंत आपण कुणालाही सांगितलेलं नाही आहे ते सर्वांचं रक्षण करणारं म्हणजे सर्वांचं रक्षण करण्यास समर्थ असलेलं गुह्य मला सांगा. त्यावर ब्रह्मदेव सांगतायत की अस्ते गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकं देवास्तु कवचम पुण्यम तच्छृणुष्व महामुने. हे विप्रा, इथे मार्कंडेयांना उद्देशून विप्रा हे संबोधन आलेलं आहे. सर्व प्राणीमात्रांना उपकारक असलेलं अत्यंत गुह्य असं देवी कवच आहे. ते पुण्यकारक आहे. हे महामुने ते ऐक. हे देवीचं कवच ज्या देवीचं आहे ती देवी 9 नावांनी प्रसिद्ध आहे. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं
का कात्यायनीती च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीती चाष्टमं नवमं सिद्धिदा प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तितः. अशा नवदुर्गा प्रसिद्ध आणि पूज्यतमच आहेत असं ब्रह्मदेवानी सांगितलं आहे. मार्कंडेयांनी विचारल्यानंतर ब्रह्मदेव सांगायला लागले, हे ओघानं आलंच तरी पण पुढे ब्रह्मदेव म्हणतायत, उक्त्यान्नेतानि नामानि ब्रह्मण्यैव महात्मना. या प्रसिद्ध आणि पूज्यतम असलेल्या 9 दुर्गांची नावं ब्रह्मदेवानी सांगितली आहेत. एवढंच नव्हे तर स्वतःला महात्मना असं म्हणून स्वतःच घेतलेलं आहे. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 4 ऐकणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.